नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात जबरदस्त ट्विस्ट आहे. चला तर पाहूया. इकडे अर्जुन सोनलला विचारत असतो, सोनल होय का गं, तुला खून आहे का भाजलेलं? सोनल तर येते. मग सायली म्हणालेली असते की सोनल बाळा जरा एकदा दाखवूये, म्हणून सोनल तिकडे दाखवायला आलेली असते. मग अर्जुनला ते खरं पडतं की तिला ते भाजलेलंच खून आहे. सायलीसुद्धा म्हणते हो हे भाजलेलंच आहे. मग पण इकडे एक व्यक्ती मात्र त्यांच्या सगळ्यांचे फोटो काढत असते आश्रममधले. इकडे सायलीने त्या 2 माणसांना तर एकाला खोटा पोलीस आणि एकाला रमेश कदम असं त्या सोनलचे काका म्हणून पाठवलेली असते. ते तर अगदी खरेखुरे वागत असतात. सगळ्यांना विश्वास बसावा असंच त्यांना ट्रेनिंग दिलेली असते. प्रिया त्या दोघांकडून खूप म्हणजे प्रयत्न करून घेतलेली असते की हे तुम्ही असंच बोलायचं आणि हे असंच वागायचं आणि असंच करायचं. मला माहिती आहे अर्जुन काय काय प्रश्न विचारणार आहे, म्हणून प्रियाने आधीच त्यांच्याकडून सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि सगळे प्रश्न पाठ करूनच घेतलेले असतात. मग इकडे सगळ्याचे पुरावेसुद्धा त्यांच्याकडे दिलेले असतात. असेच हे दोघे रमेश कदम आणि इन्स्पेक्टर शिंदे हे दोघे इन्स्पेक्टर शिंदे आणि रमेश कदमला घेऊन आलेले असतात आणि FIR अर्जुनच्या हातात दिलेले असतात. मग अर्जुनला आज प्रश्न पडलेला असतो की ह्यांच्या हातात ह्यांना सोनल ही तुमची प्राची आहे, तर तुमच्याकडे काय आहे पुरावा? हे आहे सोनलचा लहानपणीचा फोटो, म्हणून ह्यांनी त्या सोनलचा लहानपणीचा फोटो देतात. मग इकडे प्रिया त्यांना जसं सांगितलेली असते त्यांनी ते सगळं आठवून अर्जुन आणि सायलीसमोर बोलत असतात. त्यांना ह्याचीसुद्धा थोडी भीती असते की आता आपण अर्जुन आणि सायलीसमोर सापडलो गेलो तर कसं होणार आपलं. ते थोडे घाबरलेले असतात, तरी पण धीट आणि ताठ मानाने त्यांच्याशी बोलायला प्रयत्न करतात. मग इकडे इन्स्पेक्टर शिंदे अर्जुनला म्हणत असतात की हे बघा, त्यांचे काकांना त्यांनी ती लहान असतानाच ते FIR दाखल केली होती, पण आम्ही ते हुडकायचं खूप प्रयत्न केलो, पण तेव्हा ना वडगावमध्ये खूप मोठी भीषण आग लागली होती. त्या आगीत खूप जण मेले, खूप जण जखमी झाले, खूप जण गाव सोडून गेले, खूप जण बेपत्ता झाले. त्यातच ही एक सोनल त्यांच्या आईचा हात निसटून निघून गेली. कुठे गेली आम्ही तिला हुडकण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काही आम्हाला सापडली नाही, असं रमेश शिंदे म्हणतात. हो ना, आम्ही तिला खूप हुडकायचा प्रयत्न केला, मी केली पोलीस कंप्लेंट, पण तिथे काही झालं ना, असंख्य लोक तिथले भीषण अपघातात वारले गेले, काही जण कुठे बेपत्ता झाले. मग आम्हाला असं वाटलं की सोनल त्यात भीषण आगीत होरपळून गेली आहे की काय, असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही थोडे दिवस तिची पत्ता काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला ती काही सापडली नाही. आम्ही शांत बसलो. आम्हाला इतक्यातच कळालं की सोनल पनवेलमध्ये आलेली आहे, आणि म्हणून आम्ही तिला परत शोधण्याचा प्रयत्न केला. आणि हे FIR खूप वर्षापूर्वीचं आहे. आमच्याच एका स्टेशनमधून कॉल आल्याने पत्ता काढण्याचा प्रयत्न केला. मग तेव्हा आम्हाला कळलं की सोनल नावाची मुलगी प्राची आहे आणि रमेश कदम यांच्या भावाची मुलगी आहे. म्हणून आम्ही लवकर त्यांना फोन केला आणि तात्काळ इथे घेऊन आलो आहे, असं सांगत असतो. मग इकडे आता सोनलला जे कोणी सोडलेले असतात ना, ते मंदिरातले पुजारी आता वारले गेलेले असतात, असे इन्स्पेक्टर सांगितलेले असतात. मग सोनल त्यावर खूप रडायला लागते. काय, गुरुजी गेले? मग तसं म्हणल्यावर सोनल रडते. मग इथे सायली तिला सांगत असते की सावर बाळा, स्वतःला सावर, असं सायली सांगते. हो, पण हे सत्य आहे बाळा, तुला वाईट वाटलं तरी हे सत्य आहे. इकडे प्रिया तर आता बरोबर त्यांना जे सांगितलेले असते तेच सांगत असते, तेच हटवत असते. आणि इकडे रमेश कदमसुद्धा हेच सांगत असतात की आता माझी पुतणी आहे ती, माझे भाऊ आजारी असतो आणि माझी वहिनी तर अंथरुणाला खिळली आहे. त्यांच्या दोघांचं ही श्वास आहे, हिच्यासाठी आम्ही किती झटपटलो आहे हे तुम्हाला माहीतसुद्धा नाही. आमच्या वहिनीला बरंच खूप त्रास होत होता तिथे वडगावमध्ये, म्हणून आम्ही तिथनं गाव सोडलं आणि दुसऱ्या गावी शिफ्ट झालो. इकडं हा रमेश कदमसुद्धा खूप खोटं बोलत असतो आणि हा इन्स्पेक्टरसुद्धा खूप खोटं बोलत असतो, तिला सांगत असतो. मग इकडे अर्जुन आणि सायलीला हा प्रश्न पडलेला असतो की
मग ते वडगावमधले गुरुजी ना पनवेलमध्ये त्यांच्या ओळखीच्या एका गुरुजींकडे सोडले होते ना, मग ते गुरुजी का तुम्हाला इथे सोडून गेले, ती प्राचीला इथे सोडले, असं रमेश कदमचा प्रश्न होता. इकडे काका ते घेऊन आलेले असतात तिला, सोनलला. मग ते काकांना विचारतात की काका काही हो, तुम्हाला कसं काय सोनल सापडली? ही ना मंदिराच्या पाशी बसलेली आणि ते गुरुजी मला सांगितले की तुमच्याकडे आश्रम आहे ना, हिला घेऊन जा. मग काका घेऊन आलेत. मग ते काही तुम्हाला ओळखीचे होते का? मग तुम्हाला कसं काय माहिती? नाही हो, ते पण त्यांचं वय झालं होतं ना, त्यांना ना उदरनिर्वाहासाठी पैसे कमी पडत होते, म्हणून ते त्यांच्या कर्नाटकातील मुलीकडे कायमचे निघून गेले आहेत. म्हणून मला सोनलला माझ्याकडे दिले आणि म्हणाले तुम्ही घेऊन जा तिला आणि तुमच्या आश्रमात ठेवा, असं म्हणाले. बरं ठीक आहे. मग इकडे अर्जुनने फोन करतो चैतन्याला, थांबा माझा एक प्रश्न आहे, मी काही चौकशी करून मगच सोनलला तुमच्याकडे पाठवणार आहे, असं अर्जुन चैतन्याला फोन करतो. तितक्यात चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन बोल, मी इथेच आहे, इन्स्पेक्टर सावंतसुद्धा आहेत माझ्याकडे, असं म्हणाल्यावर अर्जुन त्याला सगळी हकीकत सांगतो चैतन्याला. आणि इकडे नागराज म्हणतो, ह्या श्वेताचा फोन कसा काय आला नाही अजून, म्हणजे तिथं काय चाललं आहे काय नाही, माझं तर गोंधळ उडालेला आहे बाबा, काय समजून घेऊ काय कळतच नाही आहे, असा नागराज म्हणत असतो. इकडे प्रिया म्हणते, थांबा वेट जरा, त्या रमेश कदमला सोनलचे काका म्हणून ओळख तर पटू दे अर्जुनला. अर्जुन आणि शैली थोडे तर आहेत, ते खूप डेंजर आहेत, असं प्रिया म्हणत असते. मग इकडे राकेश मध्येच म्हणतो की म्हणजे हे खोटं तर ठरणार नाही आहेत ना, अर्जुन आणि शैली खोटं पकडले तर आपण आपण खड्ड्यात गेलो. मग प्रियाला भयंकर राग येतो. त्या राकेशला सरळ ती गळा आवळायला जाते, म्हणते की तू ना गप्प राहायचं, पनवती लावायचं नाही. हा राकेश, दगड आहेस ना, दगडासारखंच राहा, तुझं तर काही डोकं तर चालत नाही, शांत तर बसत पण नाहीस तू. आम्ही जे प्लॅन केलेलं आहे ना ते कसं फसणार रे, आमचं पहिलंच प्लॅन असं फसलं तर पुढील कामे कशी होतील आमचे, तू गप्प बस, पनवती लावू नकोस हां. म्हणून त्या राकेशला जबरदस्त मारायलाच गेलेली असते आता ही प्रिया. मग त्यावर नागराज म्हणतो, अगं सोड त्याला, सोड ग, असं म्हणत नागराज येतो. मग इकडे हा मी काही बोलणार नाही, हा मी शांत बसतो असं राकेश म्हणतो. मग ती त्याला खूप सुनावते, म्हणते की तुझं तर डोकं चालत नाही, तू गप्प बसत नाहीस, मी अर्जुन आणि सायलीला सोडणार नाही आहे. इतकं मास्टरमाइंड प्लॅन केलेलं आहे, ते कसं अनसक्सेस होणार नाही, सक्सेसच होणार असंच म्हणायचं. अनसक्सेस झालं असं म्हणलास पुन्हा एकदा, तुझं तर काय खरं नाही, मी तुला तर सोडणार नाही आहे, मी कसली बाई आहे तुला माहीत आहे ना, असं प्रिया त्या राकेशला म्हणालेले असते. आणि इकडे त्या राकेशला खूप सुनावते. नागराज घाबरलेला असतो, आता ह्याचा गळा आवडती की काय ही, असं त्याला वाटलेलं असतं. अरे राक्या काय बोलतोस तू, तुला काही कळते की नाही, जरा गप्प बसत जा रे तू, तुला काय कळत नाही तर काय बोलू नकोस तू, असं नागराज त्या राकेशला म्हणत असतो. राकेश तर पूर्ण घाबरून गेलेला असतो की इकडं त्या प्रियाच्या वागण्याने तिने तर त्याचा पूर्ण गळा आवळलेला असतो. मग ती सोडते त्याला, म्हणते शांत बसायचं, हां माझं डोकं सटकवू नकोस तू, तिथे सगळं ठीक होणार आहे आणि आपला प्लॅन सक्सेस होणार आहे, मी त्या सायलीला जेलमध्ये पाठवणार आहे, म्हणजे आहे, तू गप्प बसायचं. असं कसं रे अनसक्सेस होणार, आपण एवढं मस्त प्लॅन केलेलं आहे, मग तो आहे ना, गप्प बसतो, असं म्हणून त्याला गप्प बसवलेली असते. इकडे नागराज त्याला गप्प बसवतो आणि इकडे प्रिया त्याला म्हणत असते की त्या सायलीला तर मी ती आता किडनॅपिंग केसमध्येच अडकवणार, असं मी खोटं ठरू देणार नाही. मी एकदा प्लॅन केलेला ही प्रिया, ते सक्सेसच होणार. मग इकडं अर्जुन चैतन्याला फोन केलेला असतो. चैतन्याला म्हणतो की अरे चैतन्य, मी ना सोनलचे तिचे पेरेंट्स आलेले आहेत तिला घ्यायला, मी काही तुला कागदपत्रे पाठवलेलं आहे, ते बघून मला पाठव हां, असं म्हणतो. मग चैतन्य म्हणतो, हो रे, हे ठीक आहे, थांब, मी तेच इन्स्पेक्टर सावंत आहेत, मी त्यांच्याकडे देतो.
मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अर्जुन साहेब हे करेक्ट आहे आणि गेल्या काही वर्षापूर्वी हे मिसिंग केस कंप्लेंट झाली होती आणि जे कोणी ते आले आहेत ना ते बरोबर आहेत आणि हे बरोबर आहे असं सांगितल्यावर अर्जुनसुद्धा आता ठीक आहे, मी तुमच्याशी नंतर बोलतो म्हणून त्यांचा फोन कट करतो. इकडे सायलीला मात्र खूप भीती वाटत असते की आपण जे करत आहोत ते बरोबर आहे की चुकीचं आहे. इकडं श्वेता म्हणते की श्वेतासुद्धा घाबरलेली असते. श्वेता म्हणते की बरं झालं बाई, एकाचं तर कुटुंब मिळालं, देव पावला. मग त्यावर आता सायली म्हणते, श्वेता तू गप्प बस ग जरा, असं कुठल्याही पडताळणीशिवाय काहीही बोलायचं नसतं, तू शांत बस असं म्हणतात. मग मधुभाऊ अर्जुनला विचारतात काय झालं जावई बापू. मग अर्जुन सांगतो की इन्फॉर्मेशन करेक्ट आहे, हे रमेश कदम हे सोनलचेच काका आहेत आणि गेल्या काही वर्षांपूर्वी ही मिसिंग कंप्लेंट झाली होती. आता रमेश शिंदे आणि इन्स्पेक्टर रमेश कदम आणि इन्स्पेक्टर शिंदे घाबरलेले असतात. आपण आता खोटे पकडलं गेलो तर कसं करायचं, पण त्याने परत केस वळवतात आणि इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे, मला तुम्हाला काही विचारायचं आहे आणि अजून थोडी चौकशी करायची आहे. मग म्हणतो की आम्हाला थोडं पर्सनल बोलायचं आहे. सायली, मधुभाऊ आणि अर्जुन पर्सनल बोलायला एका रूममध्ये जातात. मग इकडे सायली म्हणते, रमेश काका तुम्ही जरा इकडे यावं आणि आता तुम्ही खरे सांगा की तुमच्या देवाला अगदी मनापासून सांगा की तुम्ही जे काही सांगितलं ते खरे आहे आणि जे काही करत आहात तुम्ही खरं आहे. मग तो रमेश शिंदे म्हणतो की आमच्या कुलदैवाची शपथ घेऊन सांगतो की ही माझी पुतणी आहे, माझ्या भावाची मुलगी आहे. हिला जर मी आज घरी घेऊन गेलो तर माझे भाऊ खूप आजारी असतो आणि माझी वहिनीसुद्धा आजारी आहे, त्यांच्या दोघांची औषध आहे ही. मग त्यावर आता सोनलला पण कसं तरी वाटत असतं. मग इकडे सायलीचं मन काही होकारच देत नसतं की आता आपण जे काही करतोय ते चुकीचं करतो की काय, असं सायलीला वाटत असतं. पण इकडे सगळे कागदपत्रे खरे सांगत असतात. म्हणून अर्जुन म्हणतो तू काही काळजी करू नकोस, आपण जे काही केलं ते बरोबर आहे आणि चुकीचं असेल तर लवकरात लवकर आपण शोधून काढू असं अर्जुन सायलीला म्हणतो. मग इकडे रमेश कदम म्हणत असतो की तुम्ही का माझा इतका हे करत आहात, मला का इतका त्रास देत आहेत, माझी पुतणी आहे ना, मला घेऊन जाऊ दे ना, मी आता तुम्हाला जे काही आहे ते सगळे पुरावा दिलेला आहे ना. मग त्यावर अर्जुन म्हणतो तुम्ही इतका का पॅनिक होत आहे, शांत व्हा जरा, आम्ही आमची जे काही प्रश्न आहेत आम्ही विचारलो आहोत एवढंच. मग त्यावर इन्स्पेक्टर शिंदे म्हणतो की रमेश तुम्ही जरा शांत व्हा, ती इतके दिवस त्यांच्यासोबत वाढली आहे ना, त्यांना तर वाईट वाटणारच आहे, पण त्यांना पण साहजिक आहे, ते सगळे प्रश्न पडणे साहजिकच आहेत. तुम्ही शांत व्हा, जे काही आहे त्यांना निर्णय घेऊ द्या. मग त्यावर रमेश सावंत त्या सोनलशी बोलायला येतो. बाळा तुला आठवतं आहे का गं, तू लहान होतीस आणि तुला खेळता खेळता तुला इथं मानेत भाजलेलं आणि तू अंगणात खेळत होतीस आणि मातीत खेळायला रडायचीस, आम्ही तुला उचलून घेऊन आलो की नाही, तू खूप रडायचीस, म्हणजे तुला परत खेळायला जायचं आहे असं म्हणून तू रडायचीस असं ते रमेश सोनलला सांगत असतात. तू सोनल नाही आहे बाळा, आमची प्राची आहे, तुझ्या आईच्या पदराला धरून तू किती पाठीमागं राहायची माहिती आहे तुला. तुला जरा आठवायला कठीण होईल पण तुला हळूहळू सगळं आठवेल. इकडं सायलीला मात्र विश्वास बसत नसतो हो, तरी तो इतका माणूस विश्वास बसावा असं वागत असतो ना, पूर्णपणे प्रियाने त्याला ट्रेन करून पाठवलेली असते, म्हणजे सगळं शिकवलेलं असतं तुला, तू असंच बोलायचं, असंच वागायचं आणि हेच म्हणायचं असं शिकवलेली असते. मग इकडे सोनल म्हणते, सायली ताई हे काका म्हणत आहेत तसंच मला पण थोडं थोडं आठवत आहे, कदाचित हेच माझे काका असतील आणि माझ्या आईवडिलांना खूप त्रास होत असेल, मी जाते ग असं म्हणते. मग त्यावर सायली म्हणते, बाळा तुझा पण आम्हाला विसरू नकोस हां असं म्हणालेली असते. मग इकडे सायलीला म्हणजे तिचं मन तिला सांगत असतं की हे लोक बरोबर नाही आहेत आणि हा काहीतरी मास्टरमाइंड प्लॅन आहे, पण ते नंतर दाखवतील सिरियलमध्ये, आत्ता तर असं घडत आहे. पण इकडे तो काही रमेश कदम काही गप्प बसत नाही,
तुम्ही पाठवा हा आमच्या मुलीला, माझ्या पुतणीला मी घेऊन जाईन माझ्या भावाकडे आणि वहिनीकडे असं म्हणून अर्जुन आणि सायली ह्यांची परवानगी घेऊन तो सोनलला घेऊन जाण्यासाठी निघतो. अर्जुन म्हणतो की सायली तू ह्याच्यावर सही करावी लागेल, म्हणून तो त्या कागदपत्रावर सायली सही करते. मग इन्स्पेक्टर ते दोघे खुश झालेले असतात. त्यावर सोनल म्हणते की काका मी आज एक दिवस थांबू का इथे, म्हणजे ना मी उद्या येईन तुमच्यासोबत, मला ना आज एक दिवस इथे थांबायचं आहे आश्रमात, म्हणजे मला इथली लोकं खूप आवडली आहेत, मी इथे खूप छान रुळत होते, मला हे सगळे मित्रमैत्रिणी आणि सायली ताई सगळे मिळाले होते ना, मग मला इथंच राहायचं होतं, पण तुम्ही भेटलात ना हे खूप झालं. इकडे आता अस्मिता इतके चिडलेली असते की तिला काही ऑफिसमध्ये मन लागत नसतं, त्या गोलूचंच तिला आठवत असतं. मग ती मम्मा तो गोलू काही खाल्ला का गं, का रडत आहे तो, त्याला थोडं उठून घे की गं, फिरव थोडं तो, नाहीतर त्याला खेळायला एकट्याला सोड. मग त्यावर कल्पना म्हणते अस्मिता तू जरा शांत हो गं, मी तुझ्याशी बोलू की गोलूला घेऊ, काय ते सांग तूच. मग त्यावर विमल म्हणते की अस्मिता ताई तुम्ही चिडू नका, तो शांत होईल, आत्ता जर थोडं खूप पिडालेला आहे तो शांत होईल हां. मग त्यावर कल्पना म्हणते अगं अस्मिता तू चिडू नकोस, मम्मा तुला होणार नाही आहे का गं तो सांभाळायला. मग त्यावर म्हणते सायली कुठं आहे, सायलीकडे असता तर तो गप्प बसला असता, हल्ली ना सायलीचं लक्षच नाही आहे गोलूकडे, माझ्या मुलाकडे लक्षच नाही आहे तिचं, आश्रमातल्या मुलांना काहीतरी गेलं तर लवकर जाते पळून असं ती म्हणत असते. मग इकडे अस्मिता चिडते, कल्पना चिडते. मग अस्मिताला म्हणते अगे अस्मिता तू जरा शांत बस गं, तुला काही कळणार नाही, तू तुझं कामात तू लक्ष दे आणि इकडं सारखं फोन करू नकोस तू. मग इकडे अस्मिता मात्र भयंकर चिडलेली असते, तिचं काही कामात लक्ष लागत नसतं. मग तिचं आता सायली आल्यावर बहुतेक ती सायलीशी भांडणार आहे असं वाटत आहे, नाहीतरी सायलीला काहीतरी बोलणार आहे असं तर वाटत आहे. बघूया आता येणाऱ्या भागात काय घडेल, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे सोनलला तर पाठवलेले असतात, मग सोनल सगळ्यांना बाय करून पाठवलेली असते, तिचं रडू काही अनावर आलेलं असतं, तिला खूप रडू येत असतं, सायलीलासुद्धा खूप वाईट वाटत असतं, इकडं सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं. सगळ्यांना भेटते सोनल, मग घट्ट मिठी मारते सायलीला आणि तिच्या मैत्रिणींना. मग आता येणाऱ्या भागात जबरदस्त ट्विस्ट आहे मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.